एआयसी क्लासेस मधले आणखी एक विद्यार्थी आपल्या बरोबर आहे आणि ही 12वी विद्यार्थिनी आहे. दीदी तुझं नाव सांग. माझं नाव प्रतीक्षा प्रदीप पाटील. मी येरमाळ्यावरून या क्लाससाठी आलेले आहे इथं. आपण जर पाहिलं असेल की ही देखील दीदी येरमाळा या गावावरून आलेली आहे आणि बार्शीपासून 30-35 किलोमीटर लांब गाव आहे. आपण जर पाहिलं असेल तर अगोदरची देखील लांबूनच आलेली होती. ही 12वी आहे आणि हिनं 11वी देखील याच क्लासमध्ये केलेलं आहे. काय सांगता येईल तुला 11वीचा अनुभव आलेला आहे क्लासबद्दल. 12वी देखील तुझी निम्मी झालेली आहे. नियर अबाउट पूर्ण होत आले. काय सांगता येईल? मी 11वीत तर जेव्हा प्रवेश घेतला, तेव्हा मला पहिल्या दिवशी वाटलं जरासं. पण मी नंतर एक लेक्चर केलं, की मला वाटलं, की हा क्लास खूपच छान आहे. म्हणून मी परत 12वीत पण इथंच ठेवला, बदलला नाही. कारण या क्लासमध्ये पूर्ण बोर्डची थिअरी प्लस एंट्रन्स एक्झामची पूर्ण तयारी छानपैकी करून घेतली जाते. तुला एक साधा प्रश्न विचारतो, की ज्यावेळेस तू या क्लास जॉइन करताना तुझी मानसिकता किंवा तुझं जे नॉलेज होतं, ते कितपत होतं असं तुला वाटतंय? आणि आज तू 12वीच्या म्हणजे शेवटच्या स्टेजला आले. कितपत नॉलेजमध्ये भर पडली? कशाप्रकारे तू स्वतःला अपडेट केलं आणि काय फायदा झाला क्लासचा तुझ्या नॉलेजमध्ये भर पडण्यासाठी? याबद्दल काय सांगता येईल? पहिलं म्हणलं तर मला म्हणजे मी पूर्णपणे बेसिकच होते. नंतर मग मग मला जेव्हा मी लेक्चर केले, तेव्हा मग पूर्ण असं कंप्लीट झाल्यासारखं आता मी 12वीत आहे, तर पूर्ण कंप्लीट झाल्यासारखं मला वाटतंय. तुला काय व्हायचं? म्हणजे ध्येय तर तू घेऊनच आले असणार आहे, बरोबर का? तू एज्युकेशन करते त्याच्यानंतर तू ध्येय घेऊन आला असेल. तू जे ध्येय घेतलं होतं किंवा तू ध्येय तुझ्या डोक्यामध्ये ठेवते, ते ध्येय धरून त्या क्लासचं एज्युकेशन पूर्ण घेऊन त्या ध्येयापर्यंत पोहोचेल असं वाटतं का? आणि तुझं काय ध्येय आहे? मी माझं जे ध्येय ठेवलं होतं, ते म्हणजे माझं कंप्लीट होईलच आणि मी करणारच. कारण या क्लासमध्ये येऊन एवढं हे झालंय, की या शिक्षकांनी पूर्ण ते ध्येयापर्यंत पोहोचवलं आहे मला. म्हणजे तेवढ्या प्रकारे चांगलं एंट्रन्स किंवा बोर्ड प्रिपेअर करून मी पण चांगला अभ्यास करून आता मी ते ध्येय पूर्ण करणार आहे. ध्येय काय आहे तुझं पण? माझं ध्येय मला फार्मासिस्ट व्हायचंय. मग त्यामुळं मग मी इथं क्लास लावला का तर इथले मला बायोचे सर पण, फिजिक्सचे सर पण आणि केमिस्ट्रीचे सर पण असं म्हणजे चांगलं शिकवतात असं वाटलं मला. एकाच लेक्चरमध्ये मला तसं वाटलं म्हणून मी कंटिन्यू हा 12वी शेवटपर्यंत हाच क्लास ठेवला.